गोष्टीरूप साने गुरुजी. लेखक श्यामकांत कुलकर्णी. खानदेशात जनजागृतीची सुरुवात. साने गुरुजी अमळनेरहून निघाले आणि पिंपराळा येथील आश्रमात जाऊन पोहोचले. हा आश्रम श्री अण्णासाहेब दास्ताने या देशभक्तांनी काढला होता. स्वातंत्र्यासाठी सत्याग्रहाच्या चळवळीत भाग घेण्यासाठी तरुण देशभक्तांना सज्ज करण्याची मोहीम या आश्रमातर्फे चालविण्यात आली होती. आपल्या हाताखाली शाळेत शिकून तयार झालेल्या काही मुलांनी त्या चळवळीत भाग घेतला आहे हे पाहून साने गुरुजींना आनंद झाला. आश्रमात चरख्यावर सूत कातणं, स्वदेशी खादीचा प्रचार, सत्याग्रहाची चळवळ इत्यादीचं शिक्षण दिलं जात होतं. पण आश्रमाच्या संचालकांनी गुरुजींना या कामात गुंतवलं नाही. गुरुजी हे उत्कृष्ट वक्ते होते, त्यामुळं त्यांनी समाजात ठिकठिकाणी जाऊन भाषणं द्यावीत आणि समाजात जनजागृती करावी हे काम त्यांनी गुरुजींवर सोपवलं. या भाषणांद्वारे स्वातंत्र्य लढ्यासाठी लागणारा पैसाही लोकांकडून मिळू शकेल या उद्देशानं गुरुजींच्या सोबत 5-6 मुलं मदतीसाठी देण्यात आली. पिंपराळा हे गाव जवळपास 3 मैलावर होतं. पिंपराळ्याहून गुरुजी मुलांसोबत फैजपूरला गेले. तिथं त्यांनी पहिली राजकीय सभा घेतली, भाषण दिलं. खेड्यातील जनतेला सत्याग्रहाचं महत्त्व समजावून सांगितलं. भाषणाला खूप गर्दी होती. नंतर गुरुजी सावदा या गावी गेले. मारुतीच्या देवळाजवळ सभा होती. श्रोत्यांनी गुरुजींचं भाषण ऐकायला खूप गर्दी केली होती. ते आज काय समजावून सांगणार हे ऐकायला जो तो उत्सुक होता. गुरुजींनी सावकाश भाषण सुरू केले. बंधू भगिनींनो, आपल्या देशावर ब्रिटिश लोक राज्य करीत आहेत. हा देश त्यांचा नाही, आपला आहे. म्हणून ब्रिटिश लोकांना आपल्या देशावर राज्य करण्याचा काय अधिकार? तरीही ते राज्य करीत आहेत, आपल्यावर जुलूम करीत आहेत. त्यांना आपण साऱ्यांनी एकत्र येऊन हाकलून दिले पाहिजे. त्यासाठी सत्याग्रहाची चळवळ आपण उभी करूया. गुरुजींचं भाषण रंगात आलं होतं. श्रोते तल्लीन होऊन भाषण ऐकत होते, टाळ्या वाजवीत होते. एवढ्यात कुठून तरी एक दगड वेगानं गुरुजींच्या अंगावर आला. तो चुकून बाजूला पडला, नाहीतर थेट त्यांच्या डोळ्यावर जाऊन भिडला असता. गुरुजींनी भाषण थांबवलं. शांतपणानं त्यांनी पुढं जाऊन तो दगड उचलला आणि साऱ्या श्रोत्यांना त्यांनी तो दाखवून म्हटलं, मी ब्रिटिश लोकांच्या बंदुकीच्या गोळ्या खायला कंबर कसून निघालो आहे, पण त्याआधी जर माझ्या देशबांधवांच्या हातूनच मला मरण आलं तर त्याचं मी आनंदाने स्वागत करेन. हे ऐकून सारी सभा स्तब्ध झाली आणि गुरुजींचं भाषण संपेपर्यंत कोणीही चकार शब्दही काढला नाही, हो की चू केलं नाही. हळूहळू गुरुजींनी भाषण देऊन संपूर्ण खानदेशात जनजागृतीची मशाल पेटविली. देशात स्वातंत्र्यासाठी लढा देण्यास तरुण देशभक्त मोठ्या संख्येने पुढे येऊ लागले. लोक लढ्याच्या निधीसाठी देणगी देऊ लागले. कुणी पैसे देत, कुणी हाताच्या बोटातील सोन्याची अंगठीच काढून देई, तर कुणी मनगटातील सोन्याचं कडही काढून देऊ लागला. निरनिराळ्या गावात सभा घेऊन गुरुजी अमळनेरला आले. एक दिवस बोरी नदीच्या वाळवंटात सायंकाळी सभा होणार होती. गुरुजी आले. खादीचा लांब सदरा, डोक्यावर खादीची पांढरी टोपी, खादीचं धोतर या स्वदेशी वेशात ते सभास्थानी आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर देशभक्तीचं तेज झळाळत होतं. साऱ्या शरीरात एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य सळसळत होतं. त्या दिवशी गुरुजींचं भाषण ऐकायला शाळेतील विद्यार्थी व शिक्षक देखील आले होते. सारा गावच भाषण ऐकण्यासाठी लोटला होता, त्यामुळं पोलीस बंदोबस्त कडक होता. गुरुजींचं भाषण खूप प्रभावी झालं. भाषणाच्या शेवटी ते म्हणाले, म्हणून बंधू भगिनींनो, अशा या क्रूर परकीय सत्तेला आपण हाकलून दिलं पाहिजे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जीवाचं रान केलं पाहिजे. स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपण बिलकुल स्वस्थ बसता कामा नये. चला, सारे लढ्यासाठी तयार व्हा. भाषण संपलं. श्रोत्यांच्या अंतःकरणात देशभक्तीचे स्फुल्लिंग उठू लागले आणि पोलीस फौजदारांनी गुरुजींना अटक करून मोटारीत बसवून नेलं. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला आणि सरकारनं त्यांना तुरुंगवासाची शिक्षा दिली.